सहस्रार्जुन प्राथमिक विद्या मंदिर येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला। विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला आणि कर्तृत्वाला सलाम करणारा हा सोहळा आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी श्री बाबूरावसा दत्तात्रयसा भूमकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली। प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ मंजुषा माने यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या वर्षभरातील उपक्रमांचा आढावा घेतला। विविध शैक्षणिक, क्रीडा आणि सांघिक स्पर्धांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष संजीव सा बिद्री, सचिव जयकुमार सा कोल्हापुरे, शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजू सा भूमकर, सचिव गजानन सा गोयल, सौ विद्याताई गोयल, प्रशालेचे मुख्याध्यापक मोरेश्वर काटवे, इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक सोमण्णा मलकरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहशिक्षिका ऐश्वर्या हुळे यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। त्यांनी आपले प्रयत्न सोडायचे नाही आणि प्रयत्न केल्यावर जे मिळणार आहे, ज्यांना प्राईज मिळाला त्यांचंही का पहिली वेळ तेही आपल्याशी आपण यशाची पायरी म्हणतो ना, तशा प्रकारे आपल्याशी खचून न जाता प्रत्येक वेळी प्रयत्न करून आपण प्राईज मिळवायचा आहे। आणि आज हा कार्यक्रम अतिशय चांगला झाला। संस्कृती जाणं अतिशय उत्कृष्ट असं तिचं भाषण झालं। म्हणजे आज चौथीमध्ये असताना तिने एवढं व्यवस्थित भाषण केलं। खरोखरच पुढच्या वक्तृत्व स्पर्धेत तिचं भविष्य उज्ज्वल आहे असं म्हणायला आपला हरकत नाही। आणि त्या दृष्टीने आपल्या शिक्षकांनी त्याला बूस्ट केलं पाहिजे, सपोर्ट केलं पाहिजे, की जेणेकरून तिचं हे वक्तृत्वाचं जो त्याचा वक्तृत्व हे अभ्यास आहे त्याचा असाच कंटिन्यू राहायला पाहिजे। आणि आपण असं म्हणतो ना की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तशा प्रकारे तिला जर आपण अजून व्यवस्थित दृष्ट केलं, तिच्याकडे जास्त लक्ष दिलं तर आपल्या शाळेचं नाव आणि इनडायरेक्ट आपल्या शिक्षकाचं नाव सुद्धा मोठं होईल। एवढी तिला शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी जमणार त्या सगळ्या मुली एवढं मस्त मुलींनी भाषण केले। सगळ्याजण मिळून तुम्ही सगळेजण पूर्ण आपल्या मास्तर लोकांना आणि मास्तर मॅडमला सगळ्यांना साथ द्यायला पाहिजे। आणि माझी एक विनंती आहे की मला काय ज्यादा बोलता येत नाही, शिक्षण कमी झालेलं आहे, तुम्ही सगळेजण मिळून शिक्षण करा, मोठे व्हा आणि पुढं आई वडिलांचं नाव कमवा, हेच माझं बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। पारितोषिक वितरण समारंभ हा केवळ एक पुरस्कार देण्याचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा, जिद्दीचा आणि सातत्याचा गौरव करण्याचा कार्यक्रम सोहळा आहे। सर्वप्रथम यावर्षी विविध शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि इतर स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या